तर मंडळी, मोहम्मद आदिलशहाचं पूर्ण शरीर संतापाने थरथरत होतं. डोळे क्रोधाने लालबुंद झाले होते. तो गरजला, वाह बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह, इस काफर शहाजी और उसका बड़ा फर्जंद संभाजी ने पहले ही हमारे नाक में दम करके रखा है। संभाजी ने बालापुर की जहागीर हाथे ली, रायचूर के इलाके में भी हाथ मारा है। काफर शहाजी और संभाजी दोनों बाप बेटों ने सारे हिंदू नायक बाड़ेगांव के साथ हाथ मिलाया है। इन दोनों में विजयनगर का श्रीरंगपट्टनम का उड़ियाल, जिंजी का रूपानायक और बेंदूर के शिवाप्पा नायक के साथ हाथ मिलाकर उन सबको हमारे खिलाफ खुली बगावत करने के लिए उकसाया है। वेल्लोळ हमारे हाथों से छूटा। एकेरू को शिवप्पा नाइक जीत लिया। जिंजी पर भी कब्जा होना मुश्किल हो गया है। सारे मुसीबत की जड़ ये दोनों बाप बेटे हैं। इतना ही कुछ कम था कि अब जो शहाजी का छोटा फर्जंद शिवाजी उधर पुणे के इलाके में बगावत करके धांधली मचा रहा है। हमारे किले कोंडाना और किले पुरंदर को धोखे से उसने छीन लिया है। अब तो हम शहाजी को उसके दोनों फर्जंद संभाजी और शिवाजी के साथ ही मार देंगे। जाओ मुस्तफा खान को खुफिया खत लिखो, कहो कि जिंजी के मुहिम के दौरान शहाजी को धोखे से गिरफ्तार कर लो। लोहे की जंजीरों में जकड़कर शहाजी को विजापुर के दरबार में हमारे सामने पेश करो। आसद खान को बोलो, जिंजी से एक बड़ी टुकड़ी लेकर बेंगलोर पे हमला करो। संभाजी को भी गिरफ्तार करके हमारे सामने पेश किया जाए। आसद खान की मदद के लिए फर्राद खान और तानाजी डुरे को विजापुर से बेंगलोर के लिए तुरंत रवाना किया जाए। फतेह खान को छोटे फर्जंद शिवाजी को खत्म करने के लिए तुरंत पुणे की तरफ फौज भेज दो। अब हम इस बगावत शहाजी को उसके पूरे खानदान के साथ खत्म करके ही नई मिसाल रखेंगे। पंडित मुरार जगदेव के साथ जो हशर हुआ था उससे भी बुरा हशर हम शहाजी के साथ करेंगे। जिजाऊ माँसाहेबांना एकूण 6 अपत्ये झाली, पण त्यातील केवळ 2च जगली, बाकीची अल्पायुषी ठरली। मोठे होते संभाजीराजे, ज्यांचा जन्म 1619 साली वेरूळला मालोजी राजांच्या घरीच झाला। संभाजीराजे दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे होते। अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेचे देणगी त्यांना जन्मजात मिळाली होती। शहाजीराजांचे चुलत बंधू विठोजीराजे भोसले यांचे पुत्र पराक्रमी संभाजीराजे विठोजीराजे भोसले आणि शहाजीराजे या चुलत बंधूंचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं। दौलताबादला खंडागळे सरदाराचा हत्ती उधळल्याचं निमित्त होऊन जाधव आणि भोसले कुटुंबियात आपापसातलं वैर उफाळून आलं होतं। यामध्ये जिजाऊंचे बंधू दत्ताजी शहाजीराजांचे बंधू संभाजीराजे मृत्युमुखी पडले होते। आपल्या पराक्रमी चुलत भावाच्या स्मरणार्थ शहाजीराजांनी आपल्या मोठ्या मुलाचे नाव संभाजी ठेवलं होतं। ज्या काळात संभाजीराजे मोठे होत होते तो काळ शहाजीराजांच्या आयुष्यातील अत्यंत धामधुमीचा धकाधकीचा होता। त्यामुळे संभाजीराजांचे बालपणही धावपळीत आणि धकाधकीतच गेलं। त्यावेळी शहाजीराजे निजामशहाचे वतनदार होते। 1624व्या भातवडीच्या युद्धात नेतृत्व मिळाल्यानंतर शहाजीराजांचं स्थान निजामशाहीत दरबारात सर्वात मोठं झालं होतं। त्यामुळे शहाजीराजांबद्दल मलिक अंबरचा मुलगा फत्तेखान याचा जळफळाट होत होता। शहाजीराजांचे चुलत बंधू मंबाजीराजे आणि परसोजीराजे स्वतः आता शहाजीराजांचा द्वेष करू लागले होते। अशा परिस्थितीत शहाजीराजे मग आदिलशहाला जाऊन मिळाले। तिथेही फारसं काही न जमल्यामुळे ते नंतर मोगलांना जाऊन मिळाले। स्वतंत्र विचारांच्या शहाजीराजांना मोगली दरबारातील सतत बादशाहसमोर नाक रगडण्याची प्रथा काही पचनी पडली नाही आणि मग त्यांनी स्वतःचा स्वतंत्र सुभा उभारण्याचाही प्रयत्न केला। शहाजीराजांनी स्वतःचं हिंदवी स्वराज्य उभारून काही काळ स्वतंत्र राहण्याचाही अयशस्वी प्रयत्न केला। पुण्याला शहाजीराजांची वडिलोपार्जित जहागिरी होती। विजापुरी फौजांनी मुरार जगदेवच्या नेतृत्वाखाली पुण्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं। पुण्यावरून गाढवांचा नांगर फिरवला, मुख्य चौकात पहार रोवली, त्यावर कवटी ठेवून चपलांची माळ घातली। असं धावपळीत 1929चं साल उजाडलं। शहाजीराजे अजूनही कुठेच स्थिरावले नव्हते। त्यावेळी जिजाऊ माँसाहेब 2-3 महिन्याच्या गर्भवती होत्या। जिजाऊ माँसाहेबांच्या सुरक्षिततेची काळजी शहाजीराजांना होती, म्हणून त्यांनी आपले विश्वासू मित्र विजयराव शिदोजी विश्वासराव हे शिवनेरीचे किल्लेदार होते, त्यांच्यावर जिजाऊंच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली।
विजयरावांची मुलगी जयंती राणी हिच्यासोबत 1929 साली संभाजीराजांचा पहिला विवाह जुन्नरलाच करून देण्यात आला. आत्तापर्यंत मित्र असणारे विजयराव शिदोजी विश्वासराव शहाजीराजांचे व्याहीसुद्धा बनले. शिवनेरीवर जिजाऊंची व्यवस्था लावल्यानंतर पुन्हा शहाजीराजांचा भीषण संघर्ष सुरू झाला. त्यांनी आपल्यासोबत संभाजीराजांना सुद्धा घेतलं होतं. बुद्धिमान, हुशार संभाजीराजे या धावपळीच्या आणि धकाधकीच्या दिवसांमध्ये आपल्या वडिलांकडून राजकारणाचे, युद्धनीतीचे, मुत्सद्देगिरीचे, गनिमी काव्याचे आणि संस्कृतचेही शिक्षण घेत होते. बारकावे समजावून घेत होते. त्या काही वर्षांमध्ये निजामशाहीमध्ये बऱ्याच हालचाली घडल्या. मलिक अंबरचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. मलिक अंबरचा मुलगा फत्तेखान जहांगीर बादशाहकडून मारला गेला होता. निजामशाहीचा वजीर जहांखानने बुऱ्हान निजामशहाचा खून केला होता. निजामशाहीला वाचवण्यासाठी त्या वजीरानं शहाजीराजांना आमंत्रण दिलं. शहाजीराजांनी ते आमंत्रण स्वीकारलं व निजामशाहीचा अत्यंत पडता काळ होता. मुघलांनी निजामशाहीची राजधानी देवगिरी दौलताबाद जिंकून घेतलं होतं. शहाजीराजांनी निजामशाहीला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काळ कठीण होता. महाशक्तिशाली मुघल सम्राट शहाजहां स्वतः निजामशाही बुडवण्यासाठी महाराष्ट्रात उतरला होता. महाराष्ट्रात त्यावेळी 6 वर्षाचा भयंकर मोठा दुष्काळ पडला होता. राणोजी बाबळे या मराठी मुघल सरदारानं अहमदनगरवर हल्ला करून बुऱ्हान निजामशाह तिसऱ्याला मारून टाकून निजामशाहीतल्या सगळ्या कुटुंबातल्या माणसांना मारून टाकलं. राणोजी बाबळेने निजाम कुटुंबातील गर्भवती स्त्रियांना देखील मारून टाकलं. आता निजामशाही संपली असंच मुघल बादशाह शहाजहानला वाटलं होतं. पण शहाजीराजांनी शिवनेरी जवळच्या जीवधन किल्ल्यात अटकेत असणाऱ्या 3-4 वर्षाच्या मुर्तजा निजामशहाची सुटका केली. संगमेश्वर जवळच्या पेमगिरीच्या किल्ल्यावर त्या 3-4 वर्षाच्या मुलाला नवा निजामशाह मुर्तजा निजामशाह म्हणून राज्याभिषेक केला. त्या 3-4 वर्षाच्या मुर्तजा निजामशहाला मांडीवर घेऊन शहाजीराजे स्वतः राज्यकारभार हाकू लागले. तसं पाहिलं तर मुर्तजा निजामशाह फक्त नावालाच होता. नंतर ते शहाजीराजांचं स्वतःचंच राज्य होतं. त्यावेळी 14-15 वर्षाचे असणारे संभाजीराजे एका तुकडीचे नेतृत्व करीत संगमनेर जवळच्या मुघल सीमेवर उभे होते असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. शहाजीराजांनी आदिलशाहीशी हातमिळवणी केली. आदिलशाही सरदार मुरार जगदेव खवासखान यांच्या मदतीने शहाजीराजांनी निजामशहाची पुनर्स्थापना केली. चिडलेल्या शहाजहाननं 80,000च्या फौजेनिशी महाबतखानला शहाजीराजांवर सोडलं. पण पराक्रमी शहाजी राजांनी आपल्या गनिमी काव्याने महाबतखानला अक्षरशः पळवून लावलं. महाबतखानला शहाजीराजांनी पळवून लावल्यानंतर मुघल बादशाह शहाजहाननं महाबतखानचा खूप अपमान केला. त्या अपमानाचा धक्का सहन न होऊन महाबतखानचा मृत्यू झाला. मग चिडलेल्या शहाजहाननं स्वतःच फार मोठी फौज घेतली आणि तो शहाजीराजांच्या निजामशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः महाराष्ट्रात आला. त्यावेळी शहाजीराजांनी निजामशाहीची राजधानी ठाणे जिल्ह्यातील आसनगावजवळील माऊलीच्या किल्ल्यावर हलवली. शहाजहानने त्यावेळी आदिलशाहीशी हातमिळवणी केली. आदिलशहाने शहाजीराजांचे मित्र असणाऱ्या पंडित मुरार जगदेवची हाल करून त्याला ठार मारलं आणि आदिलशाही सरदार रंदुल्ला खान आणि मोगलांच्या एकत्रित फौजांनी माऊलीच्या किल्ल्याला घट्ट वेढा घातला. शहाजीराजांनी तो वेढा तोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु शेवटी आदिलशाही आणि मोगलांच्या एकत्रित फौजांसमोर शहाजीराजांना शरणागती पत्करावी लागली. तसं पाहिलं तर आदिलशाही सेनापती रंदुल्ला खान हा शहाजीराजांचा वैयक्तिक मित्र होता. तहानुसार मुर्तजा निजामशहाला मुघलांच्या ताब्यात देण्यात आलं. रंदुल्ला खानने शहाजींना विजापुरी सरदार बनण्याचा प्रस्ताव शहाजींसमोर ठेवला. मुघल बादशाह शहाजहान या एका अटीवर मान्यता दिली की शहाजीराजांनी पुन्हा उत्तरेकडे बघायचे सुद्धा नाही. मग कर्तबगार शहाजीराजांना आदिलशहानं आपला सरदार म्हणून स्वीकारलं. शहाजीराजांना महाराष्ट्रापासून दूर दक्षिण मोहिमेवर पाठवण्यात आलं. संभाजीराजेही शहाजीराजांच्या सोबतच होते. विजयनगरच्या पाडावानंतर अनेक हिंदू नायक दक्षिण भारतात स्वतंत्रपणे वेगवेगळ्या प्रदेशात राज्य करत होते. शहाजीराजांनी आणि संभाजीराजांनी आदिलशाहीच्या साम्राज्याचा प्रचंड मोठा विस्तार दक्षिणेकडे केला. पण त्यांनी कुठल्याही शहरात इतर सरदाराप्रमाणे लूटपाट किंवा कत्लेआम केली नाही. शहाजीराजांनी त्या राजांना, नायकांना, पाळेगारांना स्वतःचं मांडलिक बनवलं. पण त्यांची राज्य संपूर्णपणे खालसा कधीही केली नाही किंवा त्यांच्या प्राणाला कधी धक्का लावला नाही.
विजयनगरचे प्रत्यक्ष वारस असणारे श्री चंद्रगिरी येथे राज्य करणारे श्रीरंगराजा तिसरा हा शहाजीराजांचा मांडलिक होता. तसंच म्हैसूर श्रीरंगपट्टणम राजे उडियाल हेही शहाजीराजांचे मांडलिक बनले होते. कोंडाबेंदूर इथलेही पाळेगार शहाजीराजांचे मांडलिक होते. रंदुल्ला खां आणि शहाजीराजांच्या संयुक्त फौजांनी 1668 साली तिसऱ्या किमतीगौडाला हरवलं आणि त्यांच्याकडून बंगरूल जिंकून घेतलं. तसंच कोलारही जिंकलं. आदिलशहानं बंगरूल आणि कोलारची संपूर्ण जहागिरी शहाजीराजांना दिली. यासोबतच सिरा आणि बाळापूर इथल्या प्रदेशांवरही नियंत्रण ठेवण्यासाठी शहाजीराजांना सूचना दिल्या. आता शहाजीराजांच्या ताब्यात आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूतल्या जवळपास 12 ते 15 परगण्याची मोठी जहागिरी होती. याशिवाय त्यांची महाराष्ट्रातली वंशपरंपरागत पुणे, चाकण, सुपे आणि जुन्नरची जहागिरी त्यांना आदिलशहाने परत दिली होती. आपल्या मांडलिकामध्ये शहाजीराजे व संभाजीराजे खूप लोकप्रिय होते. तर मंडळी, शहाजीराजांचे मोठे पुत्र संभाजीराजे यांचा जन्म कधी झाला, त्यांची जीवन कसं त्यांनी व्यतीत केलं हे आपण थोड्याफार प्रमाणात पाहिलेलं आहे आणि त्यांचा मृत्यू कसा झाला हेही आपण पुढे पाहणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी व्हिडिओ इथेच बंद करत आहे. पुढच्या दुसऱ्या भागामध्ये त्यांनी काही अजून कार्य केली आणि त्यांचा मृत्यू कसा झाला हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जय शंभूराजे.